राज्यभरामधील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। कोकणासह विदर्भात पावसाने चांगलीच बॅटिंग केली आहे। कोल्हापूर रायगड मधील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पुण्यातील मेहकर तालुक्यामध्ये काच नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवलं। शेतातनं घरी परतणाऱ्या या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात अडकला होता। मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यामधील सर्व ओढे दुधडीवरून वाहत आहेत। इगतपुरी खैरेवाडीमध्ये रस्ता नसल्यानं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास होतोय। रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। अंबा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर अनुस्कुरा कोल्हापूर या मार्गावर पाणी आलंय। त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय झालंय। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। दरम्यान पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। अमरावतीमधल्या चांदूर बाजार तालुक्यात मेघा नदीला पूर आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सतत होत असलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 27 मार्ग पाण्याखाली गेलेत। तर पुण्याच्या राजगड तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे ओढे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। चंद्रपूर जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट दिलाय। पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस बरसतोय। चासकमान धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आलेत। तापी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आलेत। यातून 16,565 क्युसेक वेगानं नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह धोम, कण्हेर, तारळी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सांगलीमधल्या चांदोली धरणातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वारणा नदीमध्ये सुरू करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेची पाणी पातळी वाढली आहे। गोसेखुर्द मधून 3,652 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे।